जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत राहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुसबुस होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची मी आत येऊ शकतो का? अरे तू ये ना आत ये. बस ना. बाबा हे श्री. गोखले गृह उद्योग मध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. अच्छा अच्छा. जानवी चहा टाक जा. अहो नाही नको, मी आत्ताच घेऊन आलोय. नाही आमच्याकडचाही घ्या ना थोडा घोटभर. जा जानू. मी चहा टाकते. नाव काय म्हणालास तुझं? श्री. हे बघ तुझ्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, पण माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी तू जे वागलास ते काही मला आवडलेलं नाहीये. माफ करा आई, पण ते जान्हवीपेक्षा जरा वयाने फारच मोठे नाहीयेत का? म्हणजे वडिलांच्या वयाचे वाटतात. त्याच्याशी तुला काय करायचं? ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. काय बोलतीस तू? हे घरी आलेले पाहुणे आहेत ते. हो ना, मग पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं वागावं. ते असं नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची काही गरज नाहीये. आणि जावई बापूंबद्दल ह्यांना बोलायचा अधिकारच कुठे हो? अरे आम्हाला पसंत आहे, आमच्या मुलीला पसंत आहे. आमच्या मुलीचं भलं बुरं हे ह्याला जास्त कळतं का? नाही, आय एम सॉरी. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि तुम्हाला दुखवायचा कुठलाही उद्देश नव्हता माझा. म्हणूनच सांगते तुला, यापुढे तू माझ्या मुलीला भेटायचं नाहीस, तिच्याशी बोलायचं नाहीस. कारण तिला भेटलेलं आम्हाला आवडणार नाही आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही आवडणार नाही. कळलं? हो. तुम्ही बोला ना. हो, पण मला काही गैर नाही वाटत त्यात. बरोबर आहे, मला गैर वाटतंय ना, म्हणजे तुम्हाला नाहीच वाटणार ते. अगं ती दोघं नेहमी बस स्टॉपवर भेटतात, बोलतात. काय गैर काय त्या? यात तुम्हाला काहीच गैर वावगं वाटत नाहीये? काहीच वाटत नाहीये? चहा. चहा. जान्हवी बस ग. घ्या. हो घेतो. वा जान्हवी, मस्त झालाय चहा. जानू आहेच आमची गुणाची. हॅलो शिवदेबाई, मी बोलतेय. नाही मी ठीक आहे. मला एक विचारायचं होतं, श्रीला आज ऑफिसमध्ये जास्त वेळ काम आहे का? नाही घरी नाही आला अजून म्हणून म्हटलं. नाही सायली मला भेटून गेली ना. ठीक आहे मग, पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठेतरी अडकला असेल.
नाही नाही नाही, तुम्ही नका करू, मी बघते काय करायचं ते. हो हो, गुड नाईट. काय झालं? विसरलीस का? जेवायला बोलवायला आलीयस? हे बघ, काय करता करता इथं आलीस ते सांग, म्हणजे आठवेल. आम्ही तिकडे बसलो होतो, बोलत होतो, मग ठरलं की मी आठवलं आई मला सगळं. मी ना चोरून ऐकायला आले. काय? मी ना चुकून इथे आले. चुकून आले म्हणजे मला इथे कुणी पाठवलं नाहीये. माझी मीच आले. मला कशाला कोण तुमच्या खोलीकडे पाठवेल ना आई. म्हणजे कुणाचाच काही दोष नाहीये. तुम्ही हवं तर रागवा मला. अगं काय बोलतेस तू शरयू? आई तुम्ही चिडलात. कशासाठी? मी आता जे बोलले त्यासाठी. काय बोललीस तू? आई म्हणजे तुम्ही काही ऐकलं नाही? नाही ऐकलं पण कळलं नाही. आई तुम्हाला काहीच कळलं नाही? एक अक्षरही नाही. त्या टाळी. आई मी जाऊ? जा. चोरून ऐकायला हिला कशाला पाठवतात काही कळत नाही. अरे यार, फोनची बॅटरी संपली, बंद पडला. तरीच म्हणलं इतका वेळ झाला, घरात तर कोणाचा फोन कसा का नाही आला? काळजी करत असतील ना घरी सगळे. हो ना. हे मी माझा फोन पण विसरले. आणू का पटकन? अगं नाही, काही हरकत नाहीये, मी पोचेन ना अर्ध्या तासात. अर्ध्या तासात कसा पोचशील तू? तिथून बस स्टॉपवर जाणार, बस स्टॉपवर बस मिळणार, एक एक स्टॉप करत 2 तास लागतील पोचायला. अगं तू काळजी नको करूस, माझी विल पॉवर एकदम स्ट्रॉंग आहे. पोचेन मी अर्ध्या तासात. बाय द वे, तू मला तुझा नंबर देऊ शकशील? हो, पण तू सेव्ह कसा करणार आहेस? तुझा फोन बंद आहे. अगं काही हरकत नाही, तू सांग ना मला. नाही लक्षात राहणार. अगं तू सांग तर. बर, 9787 553322. 9787 553322. रिपीट कर. 9787 553322. आई शपथ, अरे कसली मेमरी आहे तुझी. एकपटी आहेस तू. मला नाही असे नंबर वगैरे लक्षात राहत. पण माझा मात्र हा नंबर आता आयुष्यभर लक्षात राहील. तुला कोणाचे नंबर सेव्ह करावे लागतच नसतील ना? अगं म्हणजे पाठच होत असतील लगेच. तसं नाहीये, म्हणजे माझी मेमरी आहे ना ती खूप सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे जी माणसं माझ्यासाठी महत्वाची आहेत त्या माणसांचे नंबर एकदम फटक्यात लक्षात राहतात माझ्या. थँक्स. कशासाठी? मी तुझ्या आयुष्यात महत्वाची आहे सांगितल्यासाठी. तुला कल्पनाच नाही तू माझ्यासाठी किती महत्वाची असते. लव्ह मॅरेज? अरेंज. पण मग ह्या माणसाशी वाईट काय त्यांच्यात? वय? प्रेमाला वय नसतं. हो पण लग्नाला असतं. आणि तुझं काही लव्ह मॅरेज नाहीये. लग्न झाल्यावर त्यांच्यावर प्रेम करीनच ना मी. हे असं ठरवून प्रेम करता येतं? का नाही करता येणार? तुझ्यासाठी प्रेम म्हणजे नक्की काय? सांगता नाही येणार. का? मला अनुभव नाहीये. तरी तू खात्रीपूर्वक सांगू शकतेस की लग्नानंतर तू त्या माणसावर प्रेम करत राहशील. माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर. हा तेच ते. कसं काय? लग्नानंतर जमेल रे हळूहळू. वा, म्हणजे ज्या माणसावर आपलं प्रेम नाही त्याच्याशी फक्त लग्न झालंय म्हणून प्रेम करणं कसं काय शक्य आहे? माझं अनिलवर प्रेम नाहीये.
हे कशावरून ठरवलंस तू? अनिलवर तुझं प्रेम आहे? हो अर्थातच. आय डोंट बिलीव्ह दिस. विश्वास न ठेवण्यासारखं काय आहे त्यात? त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा आहे आणि मी ज्यांच्याशी लग्न करतेय त्यांच्यावर निष्ठेने प्रेम करण्याच्या माझ्या विश्वासावर अविश्वास ठेवण्यासारखं काहीच नाहीये. तू आता फक्त डिनायल मूड मध्ये आहेस. अजिबात नाही. अरे नो ऑफेन्स, पण तू तुझ्या चुकीच्या निर्णयाचं समर्थन करून चुकलेला निर्णय बरोबर आहे असं नाही ठरवू शकत. ओ कम ऑन श्री, काही दिवसच तू ओळखतोयस मला आणि माझा एक निर्णय चुकीचा आहे ह्या कन्क्लुजनला कसा पोहोचू शकतोस तू? यासाठी काही फार बुद्धिमत्ता असावी नाही लागत ग. एकदम सामान्य बुद्धिमत्तेचा माणूसही हे सांगू शकेल. आपण वेगळ्या विषयावर बोलूया का? विषय बदलल्यानं काही मूळ प्रॉब्लेम संपणार आहे का? श्री प्लीज. ओके आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं राईट? नाही पण वेगळ्या विषयावर बोलूया. ओके हा, आपण एक गेम खेळूया. म्हणजे मी तुला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं तू न विचार करता लगेच उत्तर द्यायचंस. हा? त्याने काय होणार आहे? नाही त्यांनी होणार काही नाहीये, पण नेमकी तुझी अडचण काय आहे हे आपल्याला कळू शकेल. काहीही. रेडी? रेडी. बघ कुठलाही विचार न करता लगेच उत्तर द्यायचं. ओके. आकाश, निळ, समुद्र, अथांग, देव, श्रद्धा, आई, माया, बाबा, वात्सल्य, मैत्री, आनंद, प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट. अनिल. नाही नको नको, का नको? हा प्रश्न नको. का घाबरलीस? घाबरेन कशाला? नाही म्हणजे तुझं सगळं खरं मला कळतंय की काय अशी भीती वाटली का? छे छे काही. चल विचार पुन्हा. अनिल. अनिल. सी सी युअर स्टक हिअर. तुला नाही सुचत आहे? नाही असं काही नाहीये. अनिल. आपटे. अनिल आपटे. हे काय? नाव आहे त्यांचं. हा आडनाव आहे. तुला खरंच अनिलशी लग्न करायचंय मनापासून? हो. का? का म्हणजे? का? माझं त्यांच्याशी लग्न ठरलंय. का हा कसा प्रश्न असू शकतो? का? मी नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत. का? मला नाही द्यायचंय. का? तुझा बस स्टॉप आलाय. जानवी, तुला हे लग्न करणं इतकं गरजेचं आहे का? खूप खूप गरजेचं आहे. तुला आणखीन एक प्रश्न विचारू? नको. कारण त्या प्रश्नाचं उत्तर काही असलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. चला मला निघायला हवं आता. तुझा बस स्टॉपही आलाय आणि मला उशीर होतोय. चल बाय. जान्हवी, ऐक, हाय. तुझा तो बस स्टॉप फ्रेंड आता मला भेटला. तुला? हो, तुझा पत्ता त्याने मलाच विचारला. मी ओळखलं ना त्याला, पण तू म्हणालीस तसाच येतो. खूप चांगला आहे. गेला का तो? हा आत्ताच. काय म्हणजे सहज आला होता की काही काम होतं? सहज. मला असं वाटतं की त्याने बिझनेस मॅनेजमेंट केलं असेल. मला अकाउंटंट वगैरे अजिबात वाटत नाही तो. पण तो आहे. मला तो एखाद्या राजघराण्यातल्या राजकुमारासारखा वाटतो. खूप श्रीमंत, सुसंस्कृत, सभ्य. तुला एक सांगू, मी जर मुलगी असतो ना तर मी त्याच्या प्रेमात पडलो असतो. वेडा आहेस तू. तुला नाही वाटत असं? एकतर मी असा काही विचार करत नाही कारण माझं लग्न ठरलंय. मला ना त्याची भीती वाटते रे कधीतरी. का? असं वाटतं आपल्या मनातलं सगळंच वाचतो तो.
वाचता येतं तर वाचू दे ना. आपल्या मनात तसं काही नाहीये ना, मग घाबरायचं कशाला? अरे नाही, तसं नसतं ना. आपल्या मनात वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात, काही निर्णय असतात. ते निर्णय घेण्यामागे काही कारणं असतात. कुणीतरी आवडत असतं, कुणी आवडत नाही, पण एखाद्याशी चांगलं वागावं लागत असतं. आणि हे सगळं एखाद्याला कळायला लागलं तर अवघड होईल ना. माणसं समोरच्याच्या मनात ओळखू शकत नाहीत ना, हा खूप चांगला वर आहे आपल्याला मिळालेला. त्याच्यामुळे गुण्यागोविंदांना राहता येतं सगळ्यांना. आता जर समोरच्याच्या मनातलं कळायला लागलं तर कठीण होऊन बसेल ना सगळं. कशाबद्दल बोलतेस तू? नाही, कशाबद्दलच नाही. चल आपण तो गेम खेळूया. कसला गेम? मी तुला एक प्रश्न विचारणार, कसलाही विचार न करता पटकन एका शब्दात उत्तर द्यायचंस. विचार न करता? हा. विचारा. आकाश. वडापाव. अरे काय वडापाव काय? तूच म्हणालीस ना विचार न करता उत्तर द्यायचं. हो, पण अरे माझ्या प्रश्नाशी थोडासा संबंध असू दे ना तुझ्या उत्तराचा. ऍक्च्युली मला खूप भूक लागली होती, मी वडापाव खायलाच चाललेलो. सो जे मनात होतं ते बोललो. तू येतेस? नाही, नको. नक्की? हो, बाय. बाय. म्हणजे आपल्या मनात असेल तेच येतं ओठांवर. मी आईंना असं म्हणाले बहुतेक की मी या खोलीत सहज आले आहे, पण मी नेमकी कशासाठी आले ते मला आठवत नाहीये. आणि मला चोरून ऐकायचंय, मला चोरून ऐकायचंय असं मी मनात खोकत होते. पण बहुतेक मला असं वाटतंय की मी हे आईंसमोर बोललीये की काय. यावर आई काय म्हणाल्या? आई म्हणाल्या की तू काय बोलतेस ते मला काहीच कळत नाहीये. ते कुणालाच कळत नाही. ए मग बहुतेक ही बोलली नसेल की मी चोरून ऐकायला आलीये. हा, खरंच मी नाही म्हटलंय. उलट माझ्याकडे एक बातमी इकडे इकडे. आई ना श्रीची चौकशी करत होत्या शिवदेबाईंकडे. म्हणजे आईच्या हाती नक्की काहीतरी लागलाय. आणि त्या नक्की श्रीला विचारणार. श्रीला नक्की विचारणार. ते आपल्याला सुद्धा कळायला हवं. मी जाऊ चोरून ऐकायला? नको, लावलेस तेवढे दिवे पुरे. म्हणजे मी तुमच्या कमिटीत नाहीये. ग शरद, रडतेस का अशी? अशी कशी तुला आमच्या कमिटीतून काढून टाकू? असे कसे काढून टाकू तुला कमिटीतून? तू आहेस हा? हो आहेस हा. तू आमच्या बरोबर, तू आमच्या बरोबरच असणार आहेस. अगं आता इंदुवहिनीचा टर्न आहे की नाही, हा ती जाऊन ऐकून ये. हा तुझा नंबर आला की तू जा. हरकत नाही इंदुवहिनी, आता ना तुम्ही जाऊन ऐका. आपण इथे सगळे थांबूया आणि त्यांची वाट बघूया. नाही 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 नाही, आपल्याला इथे थांबता नाही येणार आहे. का? अगं हॉलमध्ये आता आई येऊन बसेल ना, म्हणजे श्रीची वाट बघत, श्रीशी बोलायचंय ना तिला. हा मग आपण आपापल्या खोलीत जाऊया. आपण आपापल्या खोलीत जाऊया. हो बहिणी, आता तुमचा नंबर आहे ना. हो का? अगं बाई, वाण नाही पण गुण लागला या शरीचा. या माझा गुण? माझा कुठला गुण? कुठलाच नाही. जा तू तुझ्या बेडरूम मध्ये आता. चल जा. चला चला. इंदुवहिनी बेस्ट ऑफ लक. मी आहे ना म्हणून टिकून आहे इथे. दुसरी कोणी असती ना तर वेडीच झाली असती तुमच्यात. काय ग, गेला का तो? हो. टळला एकदाचा. टळला चिवडा. नाही, नको. मला ना तो मुलगा मवालीच वाटला. आई तो तसा नाहीये. हो का? मग कसा आहे? हा चांगुलपणाचा पुतळाच आहे का तो? हे बघ जानू, जरा हुशारीने वागायला शिक. आता लग्न व्हायचंय तुझं. लग्न व्हायचंय म्हणून चांगल्याला वाईट म्हणायचं का? त्याच्या चांगुलपणाचं काही लोणचं घालायचंय का आपल्याला? हे बघ, आणि ह्या असल्या माणसापायी आपण अनिल रावांशी संबंध बिघडवायला नकोत. तुला सांगते, माझी पारख चुकणार नाही. मला तो मुलगा मवालीच वाटला. मवाली वाटण्यासारखं काय होतं त्या मुलात? छान होता, डिसेंट होता. मला तर कोण तो काय नाव त्याचं, श्री आवडला बुवा. हो का? मला आवडलेला नाहीये ना, मग तुम्हाला आवडलेलाच असणार. फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करू नका हो तुम्ही. आणि मला कळत नाही काय आवडण्यासारखं काय हो त्या माणसात. हा फालतू फालतू अकाउंटंट आहे तो. आणि पगार तरी किती असणार आहे त्याला? आई तो अकाउंटंट आहे म्हणून फालतू झाला का ग? हे बघ, तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. आता तुझं लग्न ठरलंय. अगं काय संबंध आहे? लग्न ठरलंय ना, ते ठरलेल्या वेळेत होणार आहे. तो का? मग अनिलने सांगितलंय ना तू त्याच्याशी बोलायचं नाहीस म्हणून, मग नाही बोलायचं.
म्हणजे उद्या त्या अनिलने जर हिला सांगितलं की बापाला भेटू नको, तर हिने मला भेटायचं नाही? नाही भेटायचं हिने. कारण लग्न झाल्यानंतर बायकोवर अधिकार असतो तो तिच्या नवऱ्याचा. वाटत नाही तसं तुझ्याकडे बघून. हे बघ जान्हवी, मी काय म्हणते तुला. हे बघ जान्हवी, अगं हे काय बांगड्या काय ग? अगं सोन्याच्या आहेत या. बघू बघू. आई श्रीच्या आहेत त्या, मला परत करायच्या. काय सांगतेस काय? एवढी कुठली ऐपत ग त्याची? काय पार्ट टाइम नोकरी म्हणून बुलट्या चोऱ्या बिऱ्या करतो की काय हा बुलटा? अगं आजीच्या आहेत त्याच्या. त्याची आजी एवढी श्रीमंत आहे, उभ्या जन्मात मला कधी जमलं नाही असल्या बांगड्या करणं. आणि या अकाउंटंटला पगार तरी किती असणार ग? 12-15 हजार असेल. मला तरी वाटतं हा हिशोबात ना काहीतरी नक्कीच गडबड गोंधळ करत असणार. तो खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहे, प्रामाणिक आहे. मी काय म्हणते, ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्याबद्दल का वाईट बोलावं? तुला काय एवढं वाईट वाटतंय? बांगड्या दे. अगं राहू दे ना जरा. आता काय लगेच जाऊन देणार आहेस का तू त्याला? आई ते आपल्या नाही आहेत ना, मला ठेवायच्यात त्या. द्या इकडे. घे घे. जसं काय तुझ्या ह्या बांगड्या घेऊन रात्रीच्या रात्री मी कुठेतरी पळूनच जाणार आहे. ठेव. आजी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं माझा फोन बंद पडला होता, त्यामुळे मला कळवता नाही आलं. तू सुखरूप आलास हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. घेतल्या का तिने बांगड्या? परत दिल्या नाहीत असं म्हणता येईल. परत दिल्यास तर माझ्या आजीला वाईट वाटेल. तिचा मान राखण्यासाठी तरी घे म्हणावं. आजी तुला सांगतो, ती मुलगी ना प्रचंड मानी आहे आणि तितकीच सेन्सिबल सुद्धा. म्हणजे ते काहीतरी वेगळंच समीकरण आहे. आजी मला सांग, लग्नानंतरही ठरवून प्रेम करता येतं का नाही? तुझ्या आजोबांचं आणि माझं ठरवूनच लग्न झालं, पण एकमेकांची मनं जुळायला पाहिजेत एवढं नक्की. खूप पटायचं आमचं, एकमेकांशिवाय करमायचंही नाही. खटकेही फारसे नाही उडायचे आमचे. अगं आजी, पण हे सगळं आत्ताच्या जगात कसं काय शक्य आहे? दोघं एकमेकांना अनुरूप असतील, समजून घेणारी असतील तर सहज शक्य आहे. आजी मला तुला काहीतरी विचारायचंय, पण त्यावर तू मला प्रश्न नाही विचारायचास. बोल. एखाद्या मुलीचं लग्न ठरलेलं असेल तर ती मुलगी त्या लग्नाविषयी खुश आहे की नाही हे कसं ओळखायचं? ते आजी प्रश्न नाही विचारायचा. योग्य वेळ आली ना की मी स्वतः तिच्या हाताला धरून तुझ्या समोर आणेन आणि मग मी तुला सांगेन की आम्हा दोघांना आशीर्वाद दे म्हणून. तिच्या डोळ्यात बघून तिला विचारायचं, या लग्नामुळे तू खुश आहेस? तिनं जर लाजून खाली मान घातली किंवा चटकन हो म्हणाली तर ती खुश आहे. आणि जर तिने नजर टाळली आणि उत्तरही द्यायचं टाळलं तर मात्र काहीतरी गडबड आहे. प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट. अनिल. काय रे, कसला विचार करतोयस? नाही, तरीही एकदा तिच्याशी बोलायला हवं मला. म्हणजे तशी चांगली मुलगी आहे ती. मला कल्पना आहे. सगळं आयुष्य तिच्याबरोबर जगायचंय मला. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. पण थोडंसं अवघड वाटतंय. सगळं सोपं आहे श्री.
आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्हाला मुलगी पसंत आहे? कसं काय? मी भेटलीये तिला, अजूनही भेटते. तू कमाल आहे, ती काही बोलली नाही मला. हाच तर तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. नाही, पण तिला मी आवडतो की नाही हे मला माहित नाही अजून. तू पसंत असल्याशिवाय का ती इथपर्यंत येईल? म्हणजे मला वाटतं तू तिच्याशी मोकळेपणानं बोललं पाहिजेस. तू बोलशील ह्याचीही वाट पाहत असेल ती. तुमची ही टाइम अँड स्पेसची थेरं आहेत ना, फारच चिकित्सा करता तुम्ही. आजी मला लग्न करायचंय तिच्याशी. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. पण हे सगळं तिला सांगू कसं हेच कळत नाही मला. तिला माहित आहे सगळं. तुला काय माहित? मलाही माहित आहे. कसं? तू मला सांगणार असशील ना तर मी उत्तर देईन या प्रश्नाचं. सध्या तरी मी तुला एवढंच सांगू शकतो की मला ती आवडते. ठीक आहे, मला घाई नाहीये. तुला वाटेल तेव्हा सांग मला. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. तुझं लक्ष कुठे असतं? आहे तुमच्याकडे लक्ष. बोला, मी ऐकतेय. स्वातंत्र्याविषयी बोलताय आपल्या. बोला. तर काय तुम्ही दोघी जाग्या अजून? बेबी वनचं टक्क जाग्या. मी मात्र बसल्या बसल्या पेंगतीये. अगं मग स्वतःच्या खोलीत जाऊन झोप ना. इकडे बेबी वनच एवढ्या भडाभडा बोलत असताना घरात टाप आहे का कुणाची उठून जायची? हो. शरे, म्हणून ऐकतेस तू माझं? नाही हो बेबी वनच, मस्करी केली. तुम्ही ना खरंच खूप छान बोलता म्हणून ऐकते मी तुमचं. तुमचे विचार ना एकदम स्पष्ट असतात. हो, पण हाच स्वभाव घात करतो ना माझा. बेबी आत्या ताडफाड बोलते, ती समोरच्याचा विचारही करत नाही. असंच म्हणणं आहे ना तुम्हा सगळ्यांचं? पण बेबी वनचं चुकीचं बोलतात असं नाही म्हणत आम्ही कोणी. फक्त तुमची ना बेबी वनचं बोलायची पद्धत चुकते. बर श्री, तू मला सांग बरं, तुला तुझ्या मनातली गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल तर तू कसं सांगशील? मी? हा, म्हणजे तू तडजोड करशील कधी, किंवा समोरच्यांनी केली तर तुला आवडेल? आणि विशेष करून ती तडजोड जर लग्नाच्या बाबतीत असेल तर मी कधीच नाही करणार. मी करेन. म्हणजे माझं जर त्या माणसावर प्रेम असेल ना तर मी तडजोड करेन. कारण शेवटी ना लग्न हे तडजोडीवर नाही, प्रेमावर अवलंबून असतं. फक्त आपल्या मनातलं प्रेम ना समोरच्या माणसाला बोलून दाखवता आलं पाहिजे. कसं? तोंडावर ताडफाड. फक्त काळ, वेळ, परिस्थिती हे सगळं बघून. प्रेम नसताना जर कोणी उगाच तडजोड करत असेल ना तर ते चुकीचं आहे. आणि प्रेमाच्या बाबतीत जर कोणी तडजोड करत असेल ना तर तेही चुकीचं आहे. कारण लग्न ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. आणि टिकवायला अवघड. तुम्ही बायका रात्री खूप सॉलिड बोलता. बेबी वनचं 24 तास सॉलिड बोलतात. मी फक्त झोपेत सॉलिड बोलते. झोप आली ना तुला? हो. सॉरी. चल जाऊन झोप जा. श्री, राजा तू पण झोप आता. खूप उशीर झालाय ना, जागू नको. हा, गुड नाईट. गुड नाईट श्री. गुड नाईट. चल, वाटलंच होतं कुठेतरी जाशील. माझ्या लक्षात आहे, फक्त झोपेमुळे असं स्वतःची झालं. बेडरूम विसरायची नाही, माझ्या लक्षात आहे. हा. प्रेम नसताना जर कोणी उगाच तडजोड करत असेल ना तर ते चुकीचं आहे. आणि प्रेमाच्या बाबतीत जर कोणी तडजोड करत असेल ना तर तेही चुकीचं आहे. एकदा जान्हवीशी बोलायलाच हवं. ती जर हे लग्न तडजोड म्हणून करत असेल तर तिला थांबवायलाच हवं. रोज लावतेस लिपस्टिक? मला आवडत नाही. गाडी गाडी का नसतं. आता ऑफिसला जायचं. तुला लग्न करायचं त्याच्याशी? नाही, त्यापेक्षा जाऊन जीव दे ना. हॅलो. नमस्कार. मी अनिल आपटे. अनिलवर प्रेम आहे. ते तुला विकत घ्यायचा प्रयत्न करताय. रेजिग्नेशन काय झालं? नरक मिळणार आहे तुला. नरक.
कर्म श्रीमंत आहेत ते. एवढा पैसा कधी पाहिलाही नसेल तुम्ही आयुष्यात. तुझा मुला दारू पिण्याचा एकही चान्स सोडत नाही. विश्वास ठेव तुझ्या सहा महिन्यात बाबांचं ऑपरेशन नाही झालं तर त्यांना चालता येणार नाही. ऑपरेशन झालंच पाहिजे. हाय. हाय. नशीब माझं मला भेटलास. माझंच नशीब तू मला भेटलीस. आज लवकर? हा आवरून झालं निघाले आणि समहाऊ मला वाटत होतं की तू आज लवकर येशील. खरंच? हो कधीतरी होतं ना रे आपल्याला काहीतरी वाटतं आणि तसं घडतं सुद्धा. क्या बात आहे. अंतर्ज्ञान टेलिपॅथी असेल असेल पण माझा काही या गोष्टींवरती विश्वास नाही. हे बरं आपण लवकर आलोय तर इथेच एक रेस्टॉरंट आहे तिकडे कॉफी पिऊया. म्हणजे सकाळच्या वेळा तिथे गर्दी पण नसते आणि कॉफी पण उत्तम मिळते. माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे ना तो. ड्रायव्हर? माझ्या बॉसच्या गाडीचा ड्रायव्हर आहे ना तो सांगत होता की कॉफी चांगली मिळते इथे. इथेच जवळ राहतो तो. ओके पण TTMM. सॉरी मागच्या वेळच्या चहाचे पैसे तू दिले होतेस कॉफीचे पैसे मी देणार. ओके चल बस ना. काका 2 कॉफी. हे तू काही खाणार आहेस? 2 कॉफी. ए तुला एक सांगू म्हणजे मी ना आज पहिल्यांदा कोणाबरोबर तरी कॉफी प्यायला आली आहे. काल अचानकच आलास तू. तुझं आदरात इथेही करता आलं नाही. अगं नाही खूप छान केलं सगळं तू. आणि चहा तर एकदम उत्तम केला होतास. खरंच? खरंच आवडला की उगाच फॉर्मॅलिटी म्हणून म्हणतोयस? खरंच आवडला. आणि एखादी गोष्ट आवडल्याशिवाय खरंच आवडला असं नाही म्हणत मी. टोमणा मारतोयस? नाही काळजी वाटते तुझी. थँक्यू. पण श्री सगळं छान होणार आहे रे. इतका नको विचार करूस. इतका का विचार करतोयस? कारण तू विचार करत नाहीयेस. मी पूर्ण विचार केलाय श्री. लग्नाचा? मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. हो मला कल्पना आहे त्याची. तुला कल्पना नाहीये तू काय करतेस याची. जान्हवी लग्न म्हणजे काही भावला भावलीचा खेळ नाहीये ग. कळतंय मला. नुसतं कळून उपयोग नाहीये. अनिल हा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे आणि तो
चांगला आहे की वाईट आहे ह्याच्यात तर मी पडतच नाहीये. मला जजमेंटल व्हायचं नाहीये. आणि याही सगळ्या पलीकडे एक माणूस म्हणून तुमच्यात कधीतरी संभाषण होतं का ग? कधीतरी एकमेकांशी बोलता का तुम्ही? लग्नानंतर नवरा बायको हे एकमेकांचे मित्र असायला हवेत. आणि मैत्रीमध्ये कधी मन मोकळंच करता आलं नाही, कधी एकमेकांशी बोलताच आलं नाही तर ऑफिस. थँक्यू. मस्त आहे रे कॉफी, तू घे ना. जान्हवी मी तुला काय सांगतोय हे कळतंय का तुला? कळतंय. जान्हवी अगं अशी काय अडचण आहे तुझी? काय नाईलाज आहे एवढा? साखर जर अशी कमी आहे ना कॉफीत, पण त्याच्यामुळे ना असा एक कडवटपणा आलाय आणि तो मस्त आहे. जान्हवी हे लग्न करू नकोस. तू कॉफी घे ना, थंड होईल, घे लवकर. चुकीच्या माणसाबरोबर लग्न करून तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. सॉरी श्री. जान्हवी प्लीज ऐक माझं, नको करूस हे लग्न. हा, काल तसं व्हायला नको होतं. उगाच गैरसमज झाला रे तुझ्याबद्दल. कोणाचा? आईचा आणि अनिलचा सुद्धा. हे बघ, त्यांना वाटतंय तुला काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याने काहीच फरक नाही पडत. फरक पडतो जान्हवी. आत्ता नाही पडला ना तरी लग्नानंतर नक्की पडतो. अरे लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात फरक पडतोच. अगं फरक पडतो, पण तो चांगला पडायला हवा ना. चांगलं वाईट जाऊ दे ना श्री, मला नाही बोलायचं. पण आयुष्य तुझं आहे ग. आपण कुठे फक्त स्वतःसाठी जगतो. पण म्हणून स्वतःचा विचारही करायचा नाही. सगळ्यांकडून हेच ऐकून ना मी कंटाळले. अरे अनिलशी लग्न करण्याचा निर्णय माझा आहे आणि मी ठाम आहे त्या निर्णयावर. असो, या तुझ्या बांगड्या काल चुकून माझ्याकडेच आल्या होत्या. कम ऑन जान्हवी, अगं फॉर गॉड सेक प्लीज डोंट डू दिस. जान्हवी अगं ह्या मी तुला दिल्या आहेत. वेडेपणा करू नको श्री. का वेडेपणा फक्त तू करू शकतेस? तो माझा निर्णय आहे श्री. पण बांगड्या द्यायचा निर्णय माझा होता. आय एम सॉरी, पण तरी मी त्या बांगड्या नाही घेऊ शकत. ठीक आहे, नको घेऊस. म्हणजे ह्या बांगड्या मी तुला दिल्यात. त्यामुळे आता यांचं काय करायचं हे तू ठरव ना. तुला घालायचे असतील तर घाल, फेकून द्यायचे असतील तर फेकून दे, किंवा कोणाला देऊन टाकायचे असेल तर देऊन टाक. एक मिनिट, एकतर मी ह्या कोणाला देणार नाहीये, टाकणार मी अजिबातच नाहीये, आणि गपचूप तू या बांगड्या घरी घेऊन जाणार आहेस. एका अटीवर. कोणत्या? मी तुला एक प्रश्न विचारेन, त्याचं मला अगदी खरं खरं उत्तर द्यायचंस. मी खोटं बोलते का तुझ्याशी? का करते असं लग्न? जान्हवी उत्तर. एखादी मुलगी लग्न का करते म्हणजे हा काय प्रश्न असू शकतो? माझ्याकडे नाही याचं उत्तर. बर ठीक आहे, मी तुला दुसरा प्रश्न विचारतो. हे लग्न करून तू सुखी होशील असं वाटतंय तुला? उत्तर दे जान्हवी. हे लग्न करून तू सुखी होशील असं वाटतंय का तुला? हो, अर्थातच. ये बाबांची शपथ. मी शपथ वगैरे घेत नाही. हसतोयस का? नाही, काय नाही. मिळालं उत्तर मला माझ्या प्रश्नाचं. चला, तुला उत्तर मिळालेलं आहे हे चांगलं झालं. हे घे आता, हे घे. मला उत्तर मिळालंय पण माझ्या प्रश्नाचं नाहीये ते. श्री घे, चल. हे बघ उशीर होतोय आपल्याला, घे. मला ऑलरेडी झालाय. हे घे. इतकंही नाही ताणावर रे की तुटेल.
तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असं ठरवल्यानंतर तुला कोण अडवणार ना. ठीक आहे, नको बदलूस तू. तुला कधीतरी माझे शब्द आठवतील आणि तेव्हा तुझ्या हातात करण्यासाठी काहीही उरलेलं नसेल, अगदी पश्चाताप सुद्धा. तेव्हा तुला आठवेल की कधीतरी कोणीतरी तुला थांबवायचा प्रयत्न केला होता. हे सगळं बोलून काही फायदा नाहीये माहितीये मला, पण राहावत नाहीये म्हणून बोलतोय मी. तुला तुझ्या लग्नाबाबतीतला निर्णय बदलायचा नाहीये ना. नको बदलू, अजिबात बदलू नको. या बांगड्या या घ्यायच्या नाहीयेत ना तुला. नको घेऊस, फेकून दे त्या. त्यानं तुला फार अभिमान वाटेल ना स्वतःचा आणि खूप आनंद होईल स्वतःच्या शब्दाला असं चिकटून राहिल्याचा. नको बदलूस.